ज्यांची मुलांची म्हणजे स्वतः घेऊन जात नाही, मुलं पण दादा घेऊन जातात, यांचं खूप मोठं अभिवादन वाटतं आम्हाला की म्हणजे विठोबाचं दर्शन होतंय त्यांच्या याच्याने, तर खूप अभिमान वाटतोय आम्हाला की आम्ही चाळीसगावकर आहोत. दादांनी रायगडची वारी पण केली, पंढरपूरची वारी केली. आम्ही आमचा तिसरा टाइम या पंढरपूर यायला. एक नंबर चांगला आहे. दादांसारखा माणूस कुठे होणार नाही, असं एवढं पुण्य कोणी करू शकत नाही. आणि विठुरायाला हेच साकडं घालेल मी की दादा आणि वहिनी जसे नगर अध्यक्ष आणि दादा जसे MLA झाले तसे दर 5 वर्षाला 10 वर्षाला दादाच निवडून यायला पाहिजे, हीच विठुरायाच्या चरणी आम्ही प्रार्थना घालतोय. वारकऱ्यांना घेऊन पंढरपुराकडे प्रस्थान झालेली विशेष रेल्वे ही काही क्षणांमध्ये पंढरपूर गाठणार आहे. तत्पूर्वी कुर्डुवाडी या स्थानकावरती ही रेल्वे जी आहे ती थांबलेली आहे आणि या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात महिला भाविक हे या ठिकाणी एकवटले आहे. त्यांच्या काय मनात एक संचारला आहे, कशा पद्धतीने त्यांना काय वाटतंय, तर ते आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत. ताई, कुठून आलात, काय वाटतंय एकंदरीत? चाळीसगाववरून. आता कितवी वारी आहे? दुसरी. ओके, काय वाटतंय? खरं तर मंगेश दादांच्या माध्यमातून या ठिकाणी विशेष रेल्वे सेवेत दाखल झाली. खूप आनंद वाटतोय आणि एक मेन म्हणजे विठोबाचं दर्शन होतंय त्यांच्या याच्याने, तर खूप अभिमान वाटतोय आम्हाला की आम्ही चाळीसगावकर आहोत असं. ओके, तुम्ही कुठून आलात? चाळीसगाव. ओके, काय वाटतं, कितवी वारी आहे? पहिलीच वारी आहे. खूप आनंद वाटतोय. मंगेश दादांचं खूप धन्यवाद की त्यांनी ही ट्रेनची व्यवस्था करून दिली आहे आणि त्यांच्यामुळे आमचे पंढरपुराचे विठुरायाचे दर्शन होत आहे. ओके, खरं तर आपण पहिल्यांदा प्रथमतः या ठिकाणी वारी करत आहात. काय एकंदरीत साकडे घालणार आहात? काय मागणी असणार आहे पंढुरायाकडे? मागणी तर काहीच नाहीये. जशी मी आता स्वतः आली आहे तसं विठुरायाला सांगेल की माझ्या परिवारासोबत मी पुन्हा एकदा पंढरपूरला जरूर यावे. ओके, तर या ठिकाणी प्रथम पहिल्यांदा आलेल्या देखील वारकरी आहेत. तर ताई, काय सांगाल? खरं तर या ठिकाणी मंगेश दादांनी विशेष रेल्वे आयोजित करून या ठिकाणी तुम्हाला पंढरपुरांची या ठिकाणी दर्शन घडवत आहे. मी तर ते मी दादांचे खूप हे मानेल, आभारी आहे बा. आणि दादांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. विठोबाचं दर्शन होतंय दादांमुळे आणि दादांनी अशीच वारी सुरू करत राहावे शेवटपर्यंत. दादांना आमचा पाठिंबा आहे. काय मागणं काय आहे? आमचं एकच मागणं आहे की दादांनी असंच वारी चालू ठेवावी आणि खूप सेवा करताय दादा आमच्या चाळीसगावकरांसाठी. एक असंच वारी चालू ठेवायची बा असं. ओके, तर ही आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी सुरू केलेली ही वारी अशीच अविरत आणि अखंड सुरू राहावी अशा प्रकारे भाविकांचं या ठिकाणी मागणं आहेत. ताई, कुठून आलात तुम्ही? चाळीसगावांना. ओके, काय सांगाल? खरं तर काही क्षणांमध्ये या ठिकाणी विठुरायाचं दर्शन घेणार आहात, काय भावना आहेत? की दादांनी कायम अशी वारी चालू ठेवावी हीच मागणं आहे देवापुढे. तुम्ही काय सांगाल? माझं बी तेच म्हणणं आहे, दादांनी अशीच काय वारी चालू ठेवायची. ताई, तुम्ही कुठून आलात? मी चाळीसगाववरून आले दादा. माझं 3रं वर्ष आहे दादांसोबत वारीला यायचं. दादा जे करतायत ना ते खूप म्हणजे वयस्कर लोकांना मुलंही पंढरपूरला घेऊन जात नाही. दादा जे करतायत ते खूप चांगलं करतायत. म्हणजे दादांनी पाण्यापासून म्हणजे वयस्कर लोकांना खाली बसण्यापासून एवढी सोय केलेली दादांनी. आणि दादांसाठी आणि वहिनीसाठी आम्ही आयुष्यासाठी की वर्षभर ही वारी जशी चालू आहे तशी चालायलाच पाहिजे दरवर्षीप्रमाणे. आणि विठुरायाला हेच साकडं घालेल मी की दादा आणि वहिनी जसे नगर अध्यक्ष आणि दादा जसे MLA झाले तसे दर 5 वर्षाला 10 वर्षाला दादाच निवडून यायला पाहिजे, हीच विठुरायाच्या चरणी आम्ही प्रार्थना घालतोय. ओके, तर आता काही क्षणांमध्ये विठुरायाचं दर्शन घेणार आहेत. कशा पद्धतीने एकंदरीत भावना आहेत? भावना तर खूपच आहे. म्हणजे जसं निघालोय आम्ही चाळीसगाववरून असं वाटलंही नाही प्रवासात की आम्ही पंढरपूरला चाललोय. दादाने एवढं सहकार्य केलंय पंढरपूरच्या यात्रा दरम्यान. दादानी 3-4 वेळा चक्रा मारलेला आहे. ताई व्यवस्थित आहे ना? ताई पाणी येत आहे ना व्यवस्थित? हो दादा एकदम व्यवस्थित आहे. दादा म्हणतायत तुम्ही एन्जॉय करा, फक्त तुम्हाला काय लागेल व्यवस्थित. जसं आमचे कोचचे जे गटप्रमुख जे आहे बोगीचे तेही खूप सहकार्य करतायत आम्हाला. आणि पंढरपूर गेल्यावरती उत्सुकता अशी आहे की दादांनी जी मठामध्ये जी सोय केलेली आहे व्यवस्था ती बघण्यासारखी आहे. आणि जो कार्यक्रम दादा ठेवतात ना मठामध्ये तोही व्यवस्थितरित्या पार पाडतात दादा. आणि जेव्हा संध्याकाळच्या वेळेलाही पूर्ण जेवढे भाविक असतात त्यांना जेवण वगैरे व्यवस्थित, उलट डबाही बांधून सण आम्हाला गाडीमध्ये खाण्यासाठी दादा व्यवस्थितरित्या सहाय्य करतात. दादांनी दरवर्षी अशीच वारी जे आम्ही आता जरी आम्ही यंग असलो तरी जे म्हातारे असतात, वृद्ध असतात त्यांच्यासाठी जी सोयीस्कर दादांनी जी सोय केली ती दरवर्षीप्रमाणे करायला पाहिजे, हेच विठुरायाला सांगेल मी.
खरं तर बघायला गेलं तर पैसा अभावी म्हणा किंवा फारसं वयोवृद्ध आपल्या आईबापांना पंढरपुराचं दर्शन घेता येत नाही. अशा वेळेस हजारो आई वडिलांना घेऊन रेल्वेच्या माध्यमातून आमदार सेवा बजावत आहे. काय एकंदरीत आपल्याला दादा एवढ्या म्हणजे मायबापांचे सेवेकरी झालेले आहेत, तर खूप चांगलं काम करतायत दादा. आणि बऱ्याचशा लोकांच्या कुठल्या ना कुठल्या समस्या असल्यामुळे नाही पूर्ण करू शकत वारी, पण दादांच्या आवाबामध्ये तर पूर्ण करताय. दादांचे धन्यवाद. तुम्ही काय सांगा? माझी 4थी वारी आहे. दादांचे खूप खूप म्हणजे अभिनंदन करते मी की दर वर्षाला दादा इतक्या लांब आणतात, लोकांना एवढी सोय करतात आणि सगळं एकदम व्यवस्थित. गट प्रमुख बी त्यांच्या सीट मिळवून देतात एकदम मस्त. ज्यांना जायचे हे नसते त्यांना दाखवून देतात की वारी कशी आहे. असं ज्यांची मुलांची म्हणजे स्वतः घेऊन जात नाही मुलं, पण दादा घेऊन जातात. यांचं खूप मोठं अभिवादन वाटतं आम्हाला की दादा इतक्या लांब घेऊन जातात, सगळ्यांना व्यवस्थित आणतात, सगळी सोय व्यवस्थित करता. एकदम खूप आभारी आहे. आणि दादा दरवर्षी 5 वर्षांनी निवडून यावा हीच आमची नम्र विनंती ना विठुरायांना सांगायला प्रार्थने चरणी. खरं तर काही क्षणांमध्ये विठुरायांचं दर्शन या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी विठुरायांकडे एकच आकडा एकच मागणं असेल की असा लोकप्रतिनिधी पुन्हा पुन्हा आम्हाला हवा. अशा पद्धतीने या ठिकाणी भावना ज्या आहेत ते व्यक्त होताना दिसून आहेत. तुम्ही कुठून आलात आणि काय तुमच्या भावना आहेत? मी जळगाववरून आलेली आहे. पहिली गोष्ट तसं वाटलं होतं की तिकीट काही मिळणार नाही दर्शनासाठी यायला, पण दादांचा म्हणजे व्यवस्थित सर्वांचं म्हणजे दादांचा कार्यक्रम असा व्यवस्थित आहे की त्यांनी असं कोणाला नाकारलं नाही. सगळ्यांना तिकीट वगैरेची व्यवस्था वगैरे सर्व व्यवस्थित केलेली आहे. बस दुसरं काही. तुम्ही खरं तर जळगावहून आलेला आहात. तुम्ही नेमकं कुठल्या म्हणजे तुमचं माहेर गाव वगैरे? माझं माहेर 40 गावचं आहे, माझं सासर जळगावचं आहे. पण तरी तिकिटाची व्यवस्था त्यांनी करून दिली आणि दर्शनाचा लाभ झाला आम्हाला त्यांच्यामुळे, दादांमुळे. खरं तर काही क्षणांमध्ये आपण विठुरायाचं दर्शन घेणार आहे. काय भावना आहे एकंदरीत? भावना विठुरायाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जसं चालू आहे दादांनी जी वारी वगैरे व्यवस्थित चालू ठेवली आहे तशीच वर्षभर म्हणजे दरवर्षी असं व्यवस्थित चालू ठेवायची. आणि म्हणजे काही आहे वयस्कर लोक की त्यांना बुवा या संधीचा लाभ होत नाही, दर्शनाला जाणं होत नाही, तर बुवा दादांमुळे असं लोकांना जायला भेटतंय. बस असं चालू राहायचं एवढे प्रयत्न बस. तुम्ही काय सांगा? दादांनी रायगडची वारी पण केली, पंढरपूरची वारी केली. आम्ही आमचा 3रा टाइम या पंढरपूर यायला. एक नंबर चांगला आहे. दादांसारखा माणूस कुठे होणार नाही. असं एवढे पुण्य कोणी करू शकत नाही. असं आहे. धन्यवाद. काय मागणी आहे? आता दर्शन नेमकं व्हायला पाहिजे, देवाचं दर्शन झालं पाहिजे. जेवण खावण व्यवस्थित होतं समजांचं. पूर्ण लोकांना जेवण भेटतं, तिकीट भेटलं समजांना. कोणाला नाही भेटलं तरी बी दादांनी एक करला पण परत केलं नाही. चला बसा चला असं. हा धन्यवाद. खरं तर दादा सारखा व्यक्ती होणे नाही अशा प्रकारचं भावना या ठिकाणी व्यक्त होते. तुम्ही कुठून आलात आणि तुमची भावना मी गणपूर दांडा माऊलीचा आश्रमवरून आलोय. दादा इथे फार चांगला आहे, चांगला कार्य करत आहे. सिद्धेश्वर आश्रम गणपूर. काय मागणं आहे देवाकडे? काय मागणी? दादाच दरवर्षी निवडून यायला पाहिजे असं. तर या ठिकाणी कुरवाडी या ठिकाणी जे आहे ती रेल्वे थांबलेली आहे आणि या ठिकाणी अनंत भाविकांची आपण या ठिकाणी संवाद साधला आहे. तर या ठिकाणी पुन्हा पुन्हा आमदार मंगेश दादा हे निवडून येऊ अशा प्रकारचं साकडं जे आहे ते विठुरायांच्या चरणी आम्ही घालणार आहोत अशा प्रकारचं प्रतिपादन या ठिकाणी भाविकांनी व्यक्त केले आहे. द न्यूज किडासाठी मी जीवन चव्हाण, पंढरपूर वारी.